आणि दान पारमिता पूर्ण करून त्यांनी एका जन्मामध्ये श्रोतापती अवस्था प्राप्त केली, दुसरी अवस्था सकृदागामी प्राप्त केली, तिसरी अनागामी प्राप्त केली आणि शेवटी ते आनंद झाले, म्हणजे जीवनमुक्त झाले. जीवनमुक्त झाले अशा बुद्धाला, सम्यक संबुद्धाला, सम्यक संबुद्ध म्हणतो आपण. सम्यक स म्हणजे स्वतः आणि संपूर्ण ज्ञान, ज्यांनी या विश्वाचं प्राप्त केलं असे सम्यक संबुद्ध. अशा सम्यक संबुद्धाला आपण त्रिवार वंदन करतो, त्रिवार वंदन करतो, त्रिवार 3 वेळा शरण जातो. बुद्ध तो प्राप्तीसाठी त्यांनी जेव्हा घर सोडलं तेव्हा ते पद्मावती नावाच्या एका साधूकडे एक लेडीज होती, तिचं आश्रम होतं. त्या आश्रमात राहिले 8 दिवस. त्यानंतर ते पुढे निघाले. पुढे आलार कलाम यांची भेट झाली. त्यावेळचे ते 2 साधू पुरुष होते. आलार कलाम यांची भेट झाली आणि त्यांना आनापानासतीचा पाठ, म्हणजे श्वास येतो श्वास जातो, सती म्हणजे जागृती, आपलं लक्ष आपल्या वरच्या ओठावर नाकाखाली केंद्रित करायचं, हा पाठ शिकवला कोणी? आलार कलामने. त्यानंतर बुद्धाने विचारलं की तुमच्याकडे परत काही आहे का? तर त्यांनी सांगितलं की याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही. त्यानंतर ते त्यावेळच्या 2 साधू पुरुषांकडे गेले. ते होते उद्दक आणि रामपुत्त. उद्दक आणि रामपुत्ताच्या आश्रमात राहिले आणि उद्दक रामपुत्तांनी त्यांना प्राणायाम शिकवला. प्राणायाम म्हणजे श्वास घेणे, रोखून ठेवणे आणि मग हळूहळू सोडणे. ऐकलं म्हणून करायचं नाही, योग्य गुरुच्या मार्गदर्शनामध्ये आपण केलं पाहिजे. मी नवानकशेच्या विहारात होतो तेव्हा एक म्हातारी प्रवचनाला रोज येत असे. तिनं आनापानसतीचा पाठ तर ऐकला, त्यानंतर प्राणायाम ऐकला आणि घरीच आपलं सुरू केलं. सांगितलं नाही मला, काही नाही, घरी सुरू केलं प्राणायाम. श्वास येतो, रोखून ठेवायचा आणि हळूहळू सोडायचा, असं तिने केला. परंतु तिला श्वास रोखता आला, परंतु तो श्वास हळूहळू सोडता आला नाही. तेव्हा ती रात्री जवळजवळ 2 वाजता विहारात आली. दार वाजवू लागली. म्हटलं कोण आहे? म्हणे मी आहे बंतेजी. म्हटलं काय झालं? आली, बसली आणि म्हणाली बंते, तुम्ही सांगितलं तर मी प्राणायाम करून पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु मला सोडता येत नाही. तिला जवळजवळ ती श्वास सोडण्याची क्रिया 1 हप्ताभर सांगावी लागली आणि हळूहळू तिचा श्वास खुला झाला. म्हणून म्हणतो की योग्य गुरुच्या मार्गदर्शनामध्ये आपण कोणताही पाठ केला पाहिजे, मग तो आनापानसतीचा असो की प्राणायामचा असो, कोणताही असो. तर अशा प्रकारे उद्दक आणि रामपुत्ताकडे प्राणायाम शिकल्यानंतर त्यांनी उद्दक रामपुत्ताला विचारलं की मला आता याच्या पलीकडे काय आहे तुमच्याजवळ? ते म्हणाले याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही. तेव्हा त्यांच्याजवळून सिद्धार्थ गौतम बोधिसत्व निघून गेले
आणि निघून गेल्यानंतर ते कुठे तर तुम्ही जर बुद्धगयाला गेला असाल तर डोंगरी पहाडी आहे, त्या पहाडीच्या ठिकाणी एक म्हणजे 2-4 लोक बसू शकतात, परंतु एकच व्यक्ती ध्यान करू शकतो. तिथे 10 मिनिटं बसलं की चरचर घाम येतो आपल्याला. ती दगडांचीच कोठडी आहे. त्या कोठडीत भगवान बुद्धानं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून मग भगवान बुद्ध नदी पार करून जिथे सुजाताने खीर दिली त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आले, त्या वटवृक्षाखाली बसले आणि बसल्यानंतर त्या गावची एक सुजाता होती, ती गवळ्याची मुलगी होती. तिनं त्या झाडाला असा प्रणाम केला आणि निश्चय केला की जर मला एक मुलगा चांगला जर झाला आणि मला पती जर चांगला मिळाला तर मी ह्या झाडाला खीर दान करेन. अरे काय तेव्हा तिनं आपल्या नोकराणीला त्या झाडाची साफसफाई करण्यासाठी सकाळला पाठवलं. जेव्हा तिनं पाठवलं तेव्हा त्या नौकरांनीने पाहिलं की तिथे सर्व कोण बसला आहे, बोधिसत्वच बसलेले आहेत. तिलाही फार आनंद झाला. ती सुजाताजवळ आपल्या मालकींजवळ सांगत गेली आणि सांगत गेल्यानंतर मग काय झालं की तिलाही आनंद झाला. तिने खीर बनवली दुधाची आणि सोन्याच्या पात्रात, कशा सोन्याच्या पात्रात घेऊन ती खीर घेऊन त्या बुद्धाजवळ गेली. ती खीर त्यांनी स्वीकारली बोधिसत्वाने आणि स्वीकारल्यानंतर खाल्लं नाही तर ते नदीवर आले, निरंजना नदीवर आले आणि त्यांनी झाडाची पानं तोडली. झाडाची पानं तोडून ती खीर त्या पानात त्याचा द्रोण बनवला आणि त्या पानामध्ये द्रोणामध्ये ठेवली. ते पात्र घेऊन नदीत गेले. नदीचा प्रवाह ज्या दिशेला वाहत होता त्या दिशेला त्यांनी पाहिलं आणि असा निश्चय केला की जर मला सम्यक संबोधी प्राप्त होणार असेल तर हे पात्र जे आहे हे सोन्याचं पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहत जाईल. म्हणजे प्रवाह जर समजा असा वाहत असेल तर ते असं वाहील. खरोखरच त्यांनी ते पात्र सोडलं आणि ते पात्र विरुद्ध दिशेनं वाहत गेलं आणि 3 नद्यांचा संगम जिथे आहे त्या ठिकाणी ते बुडलं. त्यांना विश्वास झाला की मला सम्यक संबोधी प्राप्त होणार आहे, संपूर्ण ज्ञान प्राप्त होणार आहे. मग ती खीर त्यांनी ग्रहण केली आणि खीर ग्रहण करून ते बोधिवृक्षाखाली आले. बोधिवृक्षाखाली आले आणि त्या बोधिवृक्षाखाली बसले आणि असा निश्चय केला की जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. तर भगवान बुद्धांनी आपला असा निर्णय पूर्ण त्या ठिकाणी केला. त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त केलं या विश्वाचं आणि ज्ञान प्राप्त करून आजूबाजूच्या परिसरामध्ये 7 आठवडे म्हणजे 49 दिवस 7 ठिकाणी प्राप्त केलेल्या ज्ञानाचं पुनरावलोकन केलं. पहिलं पुनरावलोकन जिथे बसले बोधिवृक्षाखाली तिथेच केलं
त्यानंतर दुसरं, आपण तुम्ही जर समजा बुद्धगयेला गेले असाल मंदिरात, तर वर एक छोटस मंदिर आहे उतरताना, अगदी उजव्या हातावर. आणि त्यानंतर तिथे एक आठवडा घालवला आणि प्राप्त केलेलं ज्ञान पुन्हा म्हणून पाहिलं. त्यानंतर खाली उतरले, जिथे मुनारे आहेत, चक्रमनाची साधना, म्हणजे मी पाय उचलत आहे तर जाणीवेनं, ठेवत आहे तर जाणीवेनं, मी उचलत आहे, मी ठेवत आहे, या जाणीवेनं एक आठवडा तिथे घालवला. त्यानंतर पुढे आपण जे लहान लहान मुनारे बनलेले आहेत तिथे आपण पुढे जातो, तर एक लहानसं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपल्या उत्पत्तीचे 12 नियम, आपल्या अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूपम, नामरूप पच्चया सलायतन, सलायतन पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाति, जाति पच्चया जरा मरणं, शोक परिदेव दुःख दो मनुष्य पायासा संभवन्ति. तर हा आपल्या उत्पत्तीचा नियम आणि आपल्या नष्टतेचा नियम. अविद्यायत्वं अशेष विराग निरोधा, संखार निरोधो, संखार निरोधा, विज्ञान निरोधो, विज्ञान निरोधा, नाम रूप निरोधो, नाम रूप निरोधा, सलायतन निरोधो, सलायतन निरोधा, फस निरोधो, फस निरोधा, वेदना निरोधो, वेदना निरोधा, तन्ना निरोधो, तन्ना निरोधा, उपादान निरोधो, उपादान निरोधा, भव निरोधो, भव निरोधा, जाति निरोधो, जाति निरोधा, जरा मरणं, शोक परिदेव दुःख दो मनुष्य पायासा निरुधंती. हा आपल्या नष्टतेचा नियम. हा नियम त्या ठिकाणी भगवान बुद्धानं पुन्हा म्हणून पाहिला आणि एक आठवडाभर त्याचा तिथे अभ्यास केला. त्यानंतर 5वा आठवडा भगवंताने, आपण त्या पायऱ्या उतरतो की नाही, मग खाली एका पायरीवर लिहिलं आहे ना की मानव कोणास म्हणावे. तर तिथे एक आठवडा ध्यानभावना केली आणि एक आठवडा मुचलिंद नागाच्या ठिकाणी केली, तलावात. त्यानंतर 7वा आठवडा त्या खाली बौद्धगयेच्या मंदिराच्या डाव्या हातावर तिथे एक वृक्ष होतं, ते पडलं आता वटवृक्ष. तर वटवृक्ष नव्हतं, कोण दुसरंच कोणतं वृक्ष होता ते पडलं. त्या वृक्षाखाली 2 बंधू होते, तपस्सू आणि मल्लिक नावाचे. त्यांनी भगवान बुद्धाला मोठा दान दिला, तो स्वीकारला त्यांनी आणि आपल्या डोक्यावरून असा हात फिरवला भगवंतानी, तर एक केस भेटलं डोक्यावर, एक केस भेटलं. ते केस त्यांना दान दिलं. ते तपस्सू आणि मल्लिक दोघंही भाऊ ब्रह्मदेशाचे होते. त्यांनी ब्रह्मदेशात तो केस नेला आणि तिथे विहार बांधलं. आजही लोक त्या दर्शनाला, विहाराच्या दर्शनाला जात असतात. तर अशा प्रकारे म्हणजे ज्ञान प्राप्त केलं भगवान बुद्धांनी. तर पहिलं ज्ञान कोणतं? 4 आर्य सत्याचं ज्ञान. 4 आर्य सत्य कोणती? पहिलं आर्य सत्य दुःख. या जगातील तो किती श्रीमंत असला तरी त्याला कोणतं ना कोणतं लहानसं मोठं दुःख असतेच. दुःख कशामुळे होते? दुःख तृष्णेमुळे होते. काम तृष्णेमुळे दुःखी होतो माणूस, भवतृष्णेमुळे दुःखी होतो आणि विभव तृष्णेमुळे दुःखी होतो.
भव म्हणजे वस्तूच्या निर्मितीची तृष्णा. एक घर झालं, दुसरं पाहिजे, मग तिसरं पाहिजे, दुसरं झालं की म्हणजे ही तृष्णा वाढत जाते आणि त्यामुळे मानव दुःखी होतो. त्यानंतर आपल्या नातेवाईका संबंधीची तृष्णा. माझ्या अमक्याला अमक नाही, तमक्याला तमक नाही, भावाला अमुक नाही, बहिणीला ते नाही, नातवाला अमक नाही, अशा प्रकारे मानव दुःखी होतो. तर दुःखाचा हा समुदाय आहे. मग दुःख निरोधाचा मार्ग कोणता? सम्यक समाधी आणि विपश्यना. सम्यक समाधी कुशल चित्ताची एकाग्रता. श्वास येतो, श्वास जातो, आपलं लक्ष आपल्यावरच्या ओठावर केंद्रित करायचं. बाहेरच्या वातावरणातील श्वासाबरोबर विचार आपल्या शरीरामध्ये जातात आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्या मनातील जे वाईट विचार असतात ते बाहेर निघत असतात. अशा प्रकारे हा आनापानसतीचा पाठ आणि विपश्यना विशेष ज्ञानाची प्राप्ती, दुःखाला दूर करण्याची ज्ञानाची प्राप्ती. तर ही आहे विपश्यना. जसं आपल्याला विपश्यनेत सांगितलं जातं की डोक्यापासून तर पायापर्यंत पहा, म्हणजे आपल्या कायेची शुद्धता करा. सर्वात प्रथम आपण आपलं लक्ष केंद्रित करतो आणि केंद्रित झालेलं लक्ष मग आपल्या कायेचं निरीक्षण करायला लागतं आणि चौथा मार्ग आहे आर्य अठ्ठंगिको मग्गो. म्हणजे अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी. आपली दृष्टी कशी पाहिजे? सम्यक पाहिजे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प. आपला संकल्प म्हणजे आपला विचार, आपला ध्येय कसं असलं पाहिजे? कुशल असलं पाहिजे, सर्वांच्या प्रती चांगलं असलं पाहिजे. माझंही चांगलं हो, इतरांचंही चांगलं हो. त्यानंतर सम्यक संकल्प, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. समवाचा समाधी. सम्यक वाचा. सम्मवाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. सम्यक दृष्टी आपल्यामध्ये कशी प्राप्त होईल? आपण आपली जी काया जी आहे प्रत्येकांची, ही काया हाडाची आणि मांसाची बनलेली आहे. हाडाचा सापळा आणि मांस त्यावर. मग ते काळं असो, ते गोरं असो की कसंही असो, ह्या हाडाच्या सापळ्याचा अभ्यास जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपली दृष्टी सम्यक होणार नाही. तर हाडाच्या सापळ्याचा अभ्यास विपश्यनेच्या अभ्यासामध्ये जेव्हा आपलं लक्ष केंद्रित होते तेव्हा आपण करू शकतो. आणि
हाडाच्या सापळ्याचा अभ्यास डोक्यापासून तर पायापर्यंत आपली ही हाडाची बनलेली काया जी आहे ती अभ्यासता अभ्यासता आपल्याला सम्यक दृष्टीचे ज्ञान प्राप्त होते. सम्यक संकल्प आपला निर्धार हा सर्वांच्या प्रती चांगला असला पाहिजे आणि माझंही चांगलं हो, इतरांचंही चांगलं हो, माझं चांगलं हो तर त्याचं वाईट हो अशा प्रकारची भावना नसली पाहिजे. तर त्यानंतर सम्यक आजीविका वाचा. सम्यक आजीविका आपली आजीविका सम्यक असली पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने मानवाला 2 प्रकारचे धंदे निषिद्ध सांगितले आहेत. एक दारू गाळणे, दारू विकणे. दुसरं मांस कापणे आणि मांस विकणे. हे 2 धंदे मानवाने करू नयेत असं भगवान बुद्धाने उपदेश केलेला आहे. म्हणजेच आपली आजीविका कशी राहील, सम्यक राहील. त्यानंतर समवाचा, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलून कोणाची फसवणूक करायची नाही आणि खोटं बोलून कोणाचा घात करायचा नाही. त्यानंतर सम्माकम्मंतो, आपले कर्म जे आहेत हे कसे असले पाहिजे, सम्यक असले पाहिजेत. त्यानंतर समव्यायामो, आपण जे काम करतो ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. त्यानंतर सम्यक स्मृती, स्मृती म्हणजे जागरूकता. आपली जागरूकता कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. सर्वात प्रथम मी कोण आहे, माझं काम काय आहे, मी काय करत आहे, मी जे करत आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे. ते जर अयोग्य असेल तर त्याचा त्याग करणे. सम्यक समाधी, समाधी कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. म्हणजे श्वास येतो जातो, आपलं लक्ष आपल्यावरच्या ओठावर केंद्रित करणे आणि लक्ष केंद्रित करून पुढला विपश्यनेचा अभ्यास करणे हा सद्धम्म आहे. या सद्धम्मानं आपल्या रंगारी कुटुंबियांचं आणि सर्व उपस्थितांचं जय मंगल हो. साधू.